दंडवत प्रणाम. श्री क्षेत्र शेकटा, तालुका गेवराई, जिल्हा बीड या ठिकाणी स्वामी एक दिवसासाठी मुक्कामी होते. या ठिकाणी ज्यावेळेस स्वामी आले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत दायंबा भक्त सोबत होते. आणि या ठिकाणी स्वामी ज्या दिवशी आले होते त्या दिवशी इथं जत्रा भरलेली होती. आणि जत्रा भरलेली असल्यामुळं काय झालं की त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असतील. त्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं इथं ओढ्याला पूर आला होता. आणि पूर आला असल्यामुळं स्वामींनी दायंबाच्या हाताला धरून तो पुराच्या पलीकडच्या काठीला जाणार होते. तेवढ्यामध्ये काय झालं की दायंबाचा हात स्वामीच्या हातामधून निसटल्यानंतर दायंबा काय त्या पुराच्या ओहामध्ये खाली वाहत जात होते. आणि असं वाहत गेल्यानंतर काय झालं की स्वामी जे अलीकडच्या तीरावर उभा होते तर स्वामी काय झालं पलीकडच्या तीरावर झाले. त्यावेळेस दायंबाला वाटलं की आता स्वामी या ठिकाणी इकडच्याच तीरावर होते आणि इकडच्या तीरावर कस काय आले असं म्हणून स्वामी दायंबाला काय झालं त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. अशी शेकटा तालुका गेवराई जिल्हा बीड येथील शेतामधील या स्थानाची लीळा आहे. दंडवत. चला चला बरं. माझं कसं जे पदयात्रेचं हे समजा आता जे जमा झाले हेच खर्च मी इकडे करतो. आपल्याला तिथे दुसरी आवक नाही नको. पदयात्रेचे पैसे आले हेच गोळा करायचे परत साधूचे कामे लावायचे. आम्हाला काय आम्ही सकाळी भिक्षा केली दोन्ही टाइम तेच आजपर्यंत आपल्याला अडचण नाही आली या ठिकाणी. येणार पण वाचली नाही का त्याच्यातला एकच शब्द समजा मुक्काम केला स्वामी पूर्वाला उत्तरार्ध आहे ते. मग भक्त सोबत ते काय दाईंबा होता भट्टोबा होता. ती लीड आम्ही याच्यासाठी लावली कोणी आलं की बघा आम्हाला विचारल्यापेक्षा तुम्ही बघावा. ते कसं आहे माहिती आहे का ते जे खालची लीड आहे ना ते तिकडली पण तिथल्या पण लीड उल्लेख केलेला आहे. तिथं त्या मंदिरात पंचरात्र मुक्काम. तुम्ही सांगता का इथली माहिती? चकलाम्यामध्ये आपले उद्देश आहेत का नाही चकलंब्यामध्ये उद्देश नाही पुजारी आहे म्हणूनच ते माहिती नाही.